गणपतीला ज्यावेळेस पानावर सुपारी असते त्यावेळेस हळद कुंकवायची पान असतं. हरि ओम हरि ओम शांताकारं पुरुषं परमां सुरेशं विश्वाधारं जगन्नाथं निर्वाणं शिवाग्रं लक्ष्मीकान्तं कमलानयनं योगीन्द्राणं वन्दे विष्णुगुणां सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अलंकार पुण्यभूमि पवित्र तेनाथ प्रोदानराजा पात्र दयाटवितांडे महापुण्यराशि साष्टांग नमस्कार नमः श्री सद्गुरु ज्ञानेश्वराजी पुंडरी मोदरक्षरी ज्ञानदे नमकार सीताकांत सुमदेरा महाहनुमान की जय। श्री गणेशाय नमः श्री रामचंद्राय नमः। आनंद झाला सर्वासी श्रीराम आला निजमिळी कासी लागले श्रीरामचरणासी रामे हृदयासी अलंगिले। या ठिकाणी गुरुचरणी राम महाराज या ठिकाणी सांगत आहे की कालच्या अध्यायाचं काय झालं आहे हनुमंतराया आणि तो श्रीराम लक्ष्मण महाराज बोर त्या ठिकाणी पृथ्वीवर सगळे वानरांनी बसले त्यांच्या ठिकाणी आले आहे आणि रामचंद्राला पाहून सगळ्याच वानरांना आनंद झालेला आहे आणि साष्टांग नमस्कार सगळे जण करू लागले। परियेती स्वामी श्रीरामा दीननाथा प्रभंगमा सांडूनी गेला सिंहा सर्वोत्तमा काय केले। ज्यावेळेस रामप्रभू त्या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस सगळे वानरांना आश्चर्यचकित झाले आनंद वाटू लागला। आम्ही या ठिकाणी बघू लागलो रामचंद्र कुठे गेले कुठे गेले कुठे गेले सगळे एकमेकाला विचारत होते पण कुणालाही सांगत पत्ता नव्हता। ज्यावेळेस रामप्रभू आणि लक्ष्मण आणि हनुमंतरायासमोर आले त्यावेळेस विचारायला करू लागले तर प्रभू आम्हाला या ठिकाणी एकटं सोडून या वनामध्ये टाकून तुम्ही कुठे गेला होता कुठे गेला होता हनुमंतराया असं हनुमंतराला विचारला सगळे वानर खूप लागले। तुझ्या पोटी होते जाणे एकाची तरी होते सांगणे न पुसता घडले गाणे उचित करणे हे नव्हे। त्यावेळेस पुढे दुसरा त्याच्या जेवण विचारला हे प्रभू तुमच्या मनात जर होतं ना जायचं तर कमीत कमी एका तरी माणसाला तुम्ही सांगून जायला पाहिजे होतं। कुणालाही काहीच सांगितलं नाही कुणालाही कळवून दिलं नाही इकडे जाणारा म्हणून तिकडे जाणारा म्हणून काही न सांगता तुम्ही गपचूपपणे कुणालाच न कळवून देता कसं काय गेला काय तुमच्या मनात होतं आणि कुठे गेला होता असे काही प्रश्न विचारू लागले। तवा बोलिला हनुमंत तुम्हा वानरांना कळे मात पूर्णावतार रघुनाथ त्याची सांगता काय करी। आता असं प्रभूला विचारू लागले हनुमंताला विचारू लागले लक्ष्मणाला विचारू लागले कुठे गेला तुम्ही कुठे नाही आम्हाला सोडून दिनवारा या ठिकाणी आम्हाला सोडला त्याला काही सांगितलं नाही काही नाही आणि गपचूपच निघून गेला असं म्हणल्यावर हनुमंतराया समोर आलेले आहेत आणि सांगू लागले तर हे वानरांनो तुम्हाला माहिती नाही म्हणजे रामप्रभू कोण आहे काय आहे त्यांचं कार्य काय आहे कुठं जायचं कुठं यायचं सगळे जगाचे मालक असणारे ती आहे पण तुम्हाला न सांगता गेलेले आहे त्याचं कारण वेगळंच आहे आणि मी तुम्हाला सांगतो कुठं गेला आणि काय केला असं हनुमंतराया सगळ्या वानरांना बोलू लागले। जो तुझी याची वाट पाहे त्यांचे कार्य कधी न होय यश कोटीची न पावाहे श्रीराम पाहा तैसा नव्हे। सांगू लागले तर म्हणजे विचार करा म्हणजे रामप्रभू कसे आहेत। आता बरेचसे माणसं असतात की दुसरं वाट पाहतोय
सांगण्याची, आमंत्रण एखाद्याला द्यायचं आणि दिल्याच्या नंतर तिकडे जायचं. पण प्रभू रामचंद्र तशापैकी नाही. म्हणजे जिथं त्यांचं कार्य आहे त्या ठिकाणी स्वतः जाणार का जाणार, करता कविता ती आहे. त्यांच्या मनात जर आलं इकडे जायचंय तर कुणालाही न सांगता, कुणालाही न बोलता त्या ठिकाणी जाऊन त्यांचं जे कार्य आहे ते त्यांनी केले करतात. असे राम प्रभू या ठिकाणी आहे. म्हणून हनुमंतराया सांगू लागले आहे, श्रीराम एकला एकांगवीर, ना धरी तुझ्याचा आधार, तो वानरांची विचार, तुझे साचार हे नगडे. दुसरे साचार हे नगडे. प्रभू श्रीराम हे कसे आहेत, दुसऱ्याला विचारून काम करण्याचं त्यांच्याकडे नाही, दुसऱ्याची आज्ञा घेऊन काम करण्याचं त्यांच्याकडे नाही. ते जगाचे पालन करत आहेत, ते जगाचे मालक आहेत. त्यांच्या मनात ज्यावेळेस कोणती घटना येईल त्यावेळेस ते जाऊ शकतात. कुठं जायचं असेल तर तिथं जाऊ शकतात. आकाश असेल, पाताळ असेल किंवा आणखी कुठे असेल, ज्यावेळेस त्यांच्या मनात काही गोष्टी येईल त्यावेळेस ती त्या ठिकाणी जाऊ शकतात. असे दुसऱ्यासारखे रामप्रभू या ठिकाणी नाही, असं सुद्धा हनुमंतराया सांगू लागलेले आहे. जाणे होते पाताळासी, कळून देता कोणासी, जावनिया ती वेगेसी, अहि रावणाची मारले. सांगू लागले तर त्यांच्या मनात होतं काय, तर पाताळाच्या ठिकाणी जायचं. जो त्या ठिकाणी अहि रावण मही रावण बसलेले आहेत, इथं रावणाचा एकदा जर अंत केला तर ते या ठिकाणी तसेच राहतील. परत आणखी परत ती येतील. मग ह्यांना संपवायचं तर बियासहित संपवावं लागेल, पूर्ण बीज बुड करावं लागेल. ही प्रभूच्या मनात होतं. म्हणून त्यांना त्यांच्या मनानं त्या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. आणि लगोलग कुणालाही न सांगता या ठिकाणावर पाताळामध्ये गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी जाऊन अहिरावणाचा वध सुद्धा प्रभू श्रीरामांनी केलेला आहे. अशा प्रकारे हनुमंतराया सगळ्या वानराला सांगू लागले आहेत. अहि रावण मही रावण, सखे बंधू दोघेतन, त्यासी वदावया दान, श्रीरामापणा स्वयं गेला. सांगू लागले दादा, तुम्ही म्हणताल की त्या ठिकाणी रामाचं काय काम होतं, कशाला गेले, काय केलं काय नाही. तेव्हा हनुमंतराया सांगू लागले, अहि रावण आणि मही रावण हे दोघं जर सख्य भाऊ आहेत आणि ते रावणाचे आप्त आहेत. मग रावणानं अहि रावणाला आणि मही रावणाला सांगितलेलं होतं, म्हणून तो त्या ठिकाणी आलेला आहे. रामाच्या जवळ आणि राम प्रभूला आणि लक्ष्मणाला या ठिकाणावर बंधनामध्ये टाकून पाताळाच्या ठिकाणी घेऊन गेले आणि त्या अहि रावणाचा मही रावणाचा वध सुद्धा त्या पाताळामध्ये करून केलेला आहे. मारिलिया रावणाची, अवकाशन पुरे जावयाची, वेळा काढून वेगेची, पाताळाची स्वयं गेला. आणखी काय सांगू लागले तर हनुमंतराया सांगू लागले तर आता या ठिकाणी जर रावणाला मारलं, रावणाला मारल्याच्या नंतर पुन्हा परत ह्या अहि रावणाला आणि मही रावणाला मारण्यासाठी पुन्हा वेळ ह्याला मिळणार नाही. त्यासाठी रावणाला मारण्याच्या आधी या अहि रावणाला आणि मही रावणाला मारणं हे गरजेचं होतं. नंतर वेळ या ठिकाणी न घालता सरळ अयोध्येच्या ठिकाणी जायचं आहे. तिथं भरत वाटाबत बसलेला आहे. त्यामुळे या ठिकाणावर अहि रावणाला आणि मही रावणाला मारण्यासाठी मोठ्या कष्टाने मोठ्या त्वरेने लगबग करून पूर्ण जेवढा वेढा या ठिकाणी होता सगळ्या वानराचा, तो वेढा काढायला लावून प्रभू स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहेत. असे हनुमंतराया सांगू लागले. जरी जावे पुसोनी, तरी निवारू आम्ही कोणी, गेला न पुसता कोणासी, प्रकट जनी न करिता. आणखी काय सांगितलं, जर रामाच्या मनात जर आलेलं असतं की एवढे वानरगण आहेत 18 पद्म, यांना आपण कुणाला तरी सांगावं, सुग्रीव असेल, अंगद असेल, जांबवंत असेल, यांना जर आपण सांगितलं तर हे काय आपलं जाऊ देतील का? जाऊ देणार नाही. हे स्वतः अगोदर त्या ठिकाणी जाणार आणि पुन्हा रामाला पाठवतील. मग एवढी वाट बघण्याची गरज नाही. म्हणून तुम्हाला कुणालाही या ठिकाणी न सांगता प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण हे दोघे जण पाताळामध्ये गेलेले आहेत. अशा प्रकारे हनुमंतराया सगळ्या वानराला समजावून सांगू लागलेले आहेत. ऐकोनी तो विचार, हरी केला वानरवार, श्रीराम एकांगवीर, युद्ध थोर पै केले. एवढं सांगितल्याच्या नंतर जेवढे वानर होते त्या वानराला हर्ष वाटू लागला. हनुमंत सांगू लागलेला होता, रामानं काय केलं, कसं गेलं, इथून कशासाठी गेले, न कुणाला सांगताच गेले, कुठे गेले, म्हणून फार मनामध्ये प्रश्न होता सगळ्या वानरांचा. ते हनुमंताला सांगितल्यामुळं सगळ्याच्या मनातला जो संशय होता तो पूर्ण निघालेला आहे. सगळ्याला आनंद वाटू लागलाय. आणि परत हनुमंतराया सांगू लागले,
पाताळामध्ये गेलेले असं हनुमंतराय सांगू लागलेले आहे. दुसरा कायचा हनुमंत म्हणूनी पुसे वानरनाथ ऐकोनी तयाची मात रघुनाथ स्वयं सांगे. पुन्हा नंतर आणखी काय सांगू लागला, ज्यावेळेस हनुमंताला सांगत हनुमंताच्या मुलाची सुद्धा कथा या ठिकाणी सांगितलेली होती. त्यावेळेस वानर सगळे म्हणाले, आता कसं म्हणजे दुसरा हनुमंत आणखी कुठला आला, तो कसा तयार झाला आणि कुठला कोण, असं सगळे वानर विचारू लागले. त्यावेळेस श्रीराम त्या ठिकाणी जो दुसरा हनुमंत आहे म्हणजे हनुमंताचा मुलगा मकरध्वज, त्याची कथा सुद्धा प्रभू श्रीराम या ठिकाणी सांगू लागले. वानर बाणा दैती जेला रावणे घालून निघाला दोघा दाना धरणी वहिला गेला पाताळा घेऊनी. त्यावेळेस प्रभू श्रीराम त्या ठिकाणी सांगू लागले सगळ्या वानरांना, ज्या वेळेस तो अहिरावण आणि महिरावण या पृथ्वी तलावावर आलेले होते आणि हनुमंताला पुन्हा वेढा टाकलेला होता आपल्या शक्तीचा राखण करण्यासाठी, पण हनुमंतरायांना वेळा मी काढायला लावला आणि तेवढीच वेळ पाहून तो अहिरावण महिरावण या ठिकाणी आला आणि आम्हा दोघांनाही नागपाशामध्ये बंधन करून या पाताळामध्ये दोघांनाही घेऊन गेलेला आहे. आणि पुढे काय सांगू लागले, मार्ग काढूनी त्वरित आला पाताळा हनुमंत मकरध्वज द्वार राखीत नगरांतर गोनेनी. ज्यावेळेस आम्हा दोघांना या अहिरावणाला महिरावणाला पाताळाच्या ठिकाणी नेल्याच्या नंतर कुठं जाऊन बंदीखान्यामध्ये टाकलं. बंदीखान्यामध्ये टाकल्याच्या नंतर इथं हनुमंतराय गस्त घालत होते. त्यांच्या जवळ लक्षात आलं राम प्रभू आणि लक्ष्मण या ठिकाणी नाहीत. त्यावेळेस हनुमंताला कशाही प्रकारचा विचार न करता मार्ग काढत डायरेक्ट पाताळाच्या ठिकाणी आलेला आहे. मग ज्यावेळेस पाताळामध्ये आलेला होता त्यावेळेस द्वारपाल म्हणून कोण होता तर हनुमंताचा मुलगा असणारा मकरध्वज त्या ठिकाणी होता आणि त्यानं हनुमंताला अडवलं, तू या ठिकाणी कुठं जातोस कुठं नाही. ही कथा आपण मागे ऐकलेली आहे. तीच सविस्तर कथा प्रभू श्रीराम सगळ्या वानराला सांगू लागलेली आहे. युद्ध झाले दोघांची न लोटती येणे राशी हनुमान शोभनी पुसे त्याची झाली दोघांची ओळखी. मग ज्यावेळेस मकरध्वजानं हनुमंताला अडवलं, हनुमंताला वेश कोणता धरलेला होता, साधूचा धरलेला होता. मकरध्वजानं सांगितलं साधूचा या टायमाला 12 वाजता संध्याकाळी काय काम आहे नगरामध्ये, मी या ठिकाणी राखणदार असताना मध्ये जाऊ देत नाही म्हणल्यावर अडवलेलं होतं. मग दोघांचं त्या ठिकाणी युद्ध झालं. दोघही ताकदीला ताकद देत होते, समान योद्धे होते, दोघही प्रबळ असे होते. ज्यावेळेस दोघांचं एकमेकाचं युद्ध चालू झालं आणि त्या युद्ध झाल्याच्या नंतर दोघांची ओळख पटली. त्यावेळेस हनुमंताला त्यानं सांगितलं माझ्या वडिलांचं नाव हनुमंत आहे. त्यावेळेस हनुमंताला राग आला होता. हनुमंताला म्हणला आपल्या स्वतःच्या वडिलांचं नाव न सांगता दुसऱ्याचं नाव सांगतोस का, किती मूर्ख आहेस तू, सगळ्या कुळाचा बर्बाद करतोस. असंही म्हणल्याच्या नंतर त्या मकरध्वजाला आईला बोलवलं. आई म्हणजे मगर आली आहे. मगरीने सगळा वृत्तांत सांगितला. त्या बोलण्यामध्ये या दोघांची ओळख झाली असं उदाहरण प्रभू सगळ्या वानराला सांगू लागले. हनुमंताचा श्वेतद पुत्र पुसदा निघाला वीर मकर भेटोनिया पिता पुत्र मद सत्वर सोडविले. मग काय होतं, काय कमी होतं का, ज्यावेळेस दोघांची गाठभेट झाली, दोघांची ओळख झाल्याच्या नंतर दोघांनाही त्या ठिकाणी सत्य झालं. दोघांनाही एकमेकाला प्रेमानं आलिंगन दिलं. मग काय मी त्या ठिकाणी असल्यामुळं मला कशाचीच कमतरता नव्हती. अगोदर एक हनुमंत होता, आता 2 हनुमंत झाले. मग दोघांनी मिळून त्या ठिकाणी युद्ध केलं आणि मला त्या अहिरावणाच्या महिरावणाच्या तळूतून सोडवलं असं सुद्धा प्रभू श्रीराम सांगू लागले आहे. मारनिया राक्षसाची मुक्त करुणी पाताळाची राज्य देता मकरध्वजाची भेट तुम्हाची येथे आलो. दोघांनी मिळून युद्ध केलं. दोघांनी मिळून मला त्या ठिकाणी मुक्त केलं. मुक्त केल्याच्या नंतर अहिरावणासोबत युद्ध झालं, महिरावणासोबत युद्ध झालं. महिरावणाला पुन्हा हनुमंतानं मारलं. राहिलेला अहिरावण होता. अहिरावणासोबत कसं युद्ध केलं काय नाही सगळ्या गोष्टी मुळापासून शेवटपर्यंत प्रभू श्रीरामाने आपल्या वानराला सांगितलं. वानराला सुद्धा सांगून ऐकून आनंद वाटलेला होता आणि त्यानंतर त्या मकरध्वजाला त्या पाताळामधला राजा बनवला, राज्याभिषेक केला आणि त्या ठिकाणाहून परत आम्ही या ठिकाणी आलो. एवढी कथा सुद्धा हनुमंतरायाच्या सोबत प्रभू श्रीराम सगळ्या वानराला सांगू लागलेली आहे. हनुमंताचा
जन्मलेला आहे. सगळं सकल मुळापासून पूर्ण या सगळ्या वानराला सांगितलं त्यावेळेस आनंद वाटला. वानराला सुद्धा मला आपण एकच हनुमंत वाटतो आतापर्यंत हनुमंताचा सुद्धा मुलगा या ठिकाणी आहे. मग वानराचा आणखीन त्या ठिकाणी उद्धार झालेला आहे. 2 हनुमंत या ठिकाणी भेटलेले आहेत आणि ती सुद्धा हनुमंतचा मुलगा दोघांनाही रामाची सेवा केलेली आहे. एवढं जेव्हा सगळ्या वानरांना ऐकलं त्यावेळेस त्यांच्या मनाला आनंद वाटला. जे हातामध्ये झेंडे होते ध्वज होते ते फडकावू लागले. मोठमोठ्यानं गर्जना करू लागले. जय श्रीराम जय श्रीराम अशा गर्जना देऊन आनंदामध्ये नाचू लागलेले आहेत. आणि मकर ध्वजाची ही कथा पूर्ण प्रभू श्रीरामाने सगळ्या वानराला सांगितले. आनंद वाटल्यावर सगळे नाचू लागले गाऊ लागले. जय श्रीरामचा नारा देऊ लागले आणि परत जाऊन हनुमंताला आणि प्रभू श्रीरामाच्या पाया पडून साष्टांग नमस्कार करू लागले. एकमेकाला प्रेमामध्ये अलिंगन देऊ लागलेले आहेत. अशा प्रकारे त्या ठिकाणी नाचू लागलेत गाऊ लागलेत आनंद वाटू लागलाय. प्रभू या ठिकाणी नव्हते. कुणालाही वाटत होतं कुठे गेले चिंता लागलेली होती. मग ही सगळी चिंता दूर झाली. परत कुठे गेला म्हणून विचारलं. सगळ्या शंकेचं जेवढी शंका झालेली होती त्या सगळ्या शंकेचं समाधान हनुमंतानं आणि प्रभू श्रीरामानं सगळ्या वानरांची केली आहे. नाचू लागले गाऊ लागले मोठमोठ्यानं गर्जना देऊ लागले. त्याच वेळेस रावणाचे जे गुप्त हेर होते ते रामाच्या जवळ आले. जिथं सगळे वानर बसलेले होते त्या ठिकाणी येऊन चौकशी करू लागले. गुप्त मार्गानं सगळी बातमी घेऊ लागलेली आहे आणि त्या ठिकाणी येऊन बातमी घेतल्यावर ते दूत काय करतात. सगळ्या गोष्टी पाहिजे त्यांचं कामच असतं. पूर्ण खटाखटा माहिती घ्यायची आणि आपल्या राजाला द्यायची. त्या नियमाप्रमाणे सगळ्यांना त्या गुप्त मार्गाने आलेले सगळ्यांना माहिती घेतली आणि जे या ठिकाणी घडलेलं आहे जे राम सांगू लागले ते पूर्ण सगळं कानाला आत्मसात केलं आणि जशास तसं जाऊन त्या रावणाला त्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. लंकेच्या ठिकाणी गेलेले आहेत आणि तिथं जाऊन रावणाला सांगू लागले तर महाराज जो तुमचा अहिरावण आणि महिरावण होता त्या अहिरावणाचा आणि महिरावणाचा रामाने त्या ठिकाणी काटा काढलेला आहे आणि काटा काढून पाताळामध्ये जाऊन ते परत या ठिकाणी आलेले आहेत की आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलेलं आहे. मग आता त्या ठिकाणी त्यांनी जयघोष करू लागले नाचू लागले गाऊ लागले. एवढी बातमी जेव्हा रावणाला दिली त्यावेळेस हा कोणाचा रावण होता चिंता दूर झालाय. मोठमोठ्यानं आडू लागलाय. रागामध्ये डोळे आपले लाल होऊन केलेले आहेत. रावणाला त्या ठिकाणी चिंता वाटू लागलाय. म्हणून मनोरथ आपल्या मनामध्ये काय झालेलं होतं. अहिरावणाला आणि महिरावणाला आपण कशासाठी पाठवलेलं होतं. रामाला आणि लक्ष्मणाला मारण्यासाठी. पण जे मनोरथ आपण झालेलं होतं ते काय फळास गेले नाही. उलट आपला अहिरावण आणि महिरावणाचा सुद्धा अंत या रामाने केलेला आहे. काय करावं लागेल मग आता कोण आहे आपला युद्ध करण्यासाठी. आपल्या बाजूने कोण लढवया आहे. आता कसं करावं लागेल. राम तर त्या ठिकाणी आहे. रामाला अहिरावणाला मारलं महिरावणाला मारलं कुणालाही काही जमू दिलं नाही. सगळे आपले जेवढे काही राक्षस होते तेवढ्याचा अंत पूर्ण या रामाने केलेला आहे. त्याची चिंता या रावणाला लागलेली आहे. याचा विचार करू लागला. किती कष्ट केले तुम्हाला काय काय केलं. आपण मारीचला पाठवलं अरे बोल
आणि तिथून हरिभाऊ मारीन गेला, तो सुद्धा मृत्युमुखी पडला. तिथून आपण सीतेला उचललं, परत गरुडासोबत युद्ध केलं, तिथून आला पुढं या लंकेच्या ठिकाणी ठेवलं. नाना प्रकारे यत्न प्रयत्न केले, किती कष्ट घेतले या सीतेला या ठिकाणी आणण्यासाठी, पण अनु उपयोग झाला नाही. तिच्यासोबत आपल्याला भोग आजपर्यंत घेता आला नाही. याची चिंता सुद्धा या रावणाला लागलेली आहे. प्रार्थनीया मंदोदरीसी वश्य करीन जनक दुहितेसी भोगिता मैथिलीसी केल्या कष्टाची परिहार. त्यावेळेस रावण विचार करू लागला, आता कुणाला पाठवावं, कुणाला करावं, कुणाला मध्यस्थी करावी, त्यावेळेस आपलं कार्य सिद्धी जाईल असा विचार राजा रावण करू लागला. मग लगेच आठवलं म्हणजे मंदोदरी आहे, आता दुसरा पर्याय आपल्यापाशी नाही. मंदोदरीच्या जवळ गेलेला आहे आणि मंदोदरीला पूर्ण कहाणी सांगू लागला. आता काय सांगतो आणि काय नाही ते सुद्धा आपण ऐकूया. धनामया मृगगणा घरी पाळती भांडवरणा स्वयातीसी विश्वासोन नाना निज बंधन पावती. त्यावेळेस मंदोदरीच्या जवळ गेला आणि मंदोदरीलाच आपण या ठिकाणी पाठवावं. तिथं ज्यावेळेस मंदोदरी जाईल त्यावेळेस काहीतरी मार्ग काढेल आणि सीतेला वश करेल. ज्यावेळेस सीता वश होईल त्यावेळेस आपलं काम पूर्ण तत्वाला गेल्याशिवाय राहणार नाही. एवढा विचार राजा रावण करू लागलाय आणि मंदोदरीला त्या ठिकाणी पाचारण करू लागला. मंदोदरीला बोलल्याशिवाय आपला पर्याय नाही, दुसरा पर्याय या ठिकाणी कसलाच नाही असा विचार राजा रावणानं केलेला आहे. कुंडलिका जय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीताकांत सुंदर जय जय राम महारुद्र हनुमान की जय. बदल 8:30